या बातमीचे प्रायोजक आहेत सद्गुरू कृपा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरर व सप्लायर्स बिल्डिंग मटेरियल्स. मोबाईल नंबर 8237 100 900 व 83 088 19 982. वयोवृद्ध महिला व पुरुषांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंचर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वयोवृद्ध नागरिकांना गाठून त्यांच्या विश्वासात घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार घडत होते. आरोपी वयोवृद्धांना रस्त्यात अडवून तुमच्या अंगावर पिवळे धातूचे दागिने घालणे धोकादायक आहे, चोरी होऊ शकते असे सांगून त्यांना घाबरवत त्यानंतर खोटे सोन्याचे बिस्किट देऊन त्यांच्या गळ्यातील व हातातील खरे सोन्याचे दागिने काढून घेऊन पसार होत होते. या प्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान 9 एप्रिल 2026 रोजी पुणे नाशिक महामार्गावर संशयास्पदरित्या उभी असलेली टोयोटा कंपनीची कार पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तत्काळ कारची तपासणी केली असता त्यामध्ये 6 संशयित व्यक्ती आढळून आल्या. चौकशी दरम्यान सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश विनायक गायकवाड, वय वर्ष 37, राहणार भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. बंडू लक्ष्मण जाधव, वय वर्ष 48, राहणार गांधीनगर, बीड. मनोहर भाऊसाहेब जाधव, वय वर्ष 35, राहणार एकनाथवाडी, तालुका पाथर्डी. खंडू बंडू जाधव, वय वर्ष 20, राहणार गांधीनगर, बीड. सतीश रुस्तम पवार, वय वर्ष 32, राहणार गांधीनगर, बीड व सोमनाथ निवृत्ती फुंदे, वय वर्ष 47, राहणार भालगाव, तालुका पाथर्डी अशी आहेत. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपासादरम्यान आरोपींकडून इतर गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीची टोयोटा कार MH12 KN 3898 तसेच सुमारे 2,93,190 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,93,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये व संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोलीस हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये काही इसमांनी, 2 इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून लंपास झालेले होते. अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते. त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, तसे सूचना दिल्या. त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली. त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि या 3 आरोपींकडून आपण मंचर पोस्टेचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि
आत्ताचा 98/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत. या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकव्हर झालेला आहे. तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली टोयोटा कंपनीची एक गाडी आहे ती देखील रिकव्हर झालेली आहे. अशा प्रकारे एकूण 3,93,000 माल या आरोपींकडून रिकव्हर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे पी.आय. कंकाळ, पी.आय. क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. बडगुजर, पी.एस.आय. धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या एलसीबीचे ए.पी.आय. महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे. अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सफेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे. अशा प्रकारे हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि एलसीबीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा, किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टेचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आरोपींची पद्धत काय होती? आरोपींची पद्धत अशी आहे की आरोपी एकटे दुकटे वयोवृद्ध जे इसम असतील त्यांच्या जवळ जातात, त्यांच्याशी काही गोष्टी बोलून त्यांचा विश्वास संपादन करतात, त्यांना त्यांच्या जवळची सोन्याच्या बिस्किटाचं दृश्य दाखवतात आणि त्यांना सांगतात की हे सोन्याचे बिस्किट आहे, आम्ही हे कमी किमतीमध्ये तुम्हाला देतोय, तर ह्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडचं आम्हाला जे दागिने आहेत ते दागिने द्या आणि ही बिस्किटे घ्या, याच्यावर तुम्हाला खूप फायदा होईल असं म्हणतात. आणि मग ते जे वयोवृद्ध लोक आहेत ते आमिषाला बळी पडतात की आपल्याला हे बिस्किट विकून जास्त पैसे येतील आणि ते स्वतःकडचे दागिने त्यांना काढून देतात. परंतु नंतर लक्षात येतं की हे सोन्याचे बिस्किट हे सोन्याचे नसून हे बनावट आहेत आणि मग त्यांना थोड्या वेळानंतर कळतं की आपलं नुकसान झालेलं आहे. तोपर्यंत हे ते घेऊन गायब होतात. तर अशा प्रकारची त्यांची मोडस आहे. लोकांना आमचं आवाहन राहील की अशा भूलथापांना त्यांनी बळी पडू नये. सध्या ताब्यात घेतलेले आरोपी किती आहेत आणि काय नाव खूप राहतात? सध्या 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आपण त्यांचं नाव उघड नाही करायचे आणि त्यांच्याकडून इतर लोकांची नाव निष्पन्न करून एकूण 6 आरोपी आपण टोटल आतापर्यंत याच्यामध्ये निष्पन्न करून ताब्यात घेतलेले आहेत. आता ह्या सर आता या समजा मंचरला तर ओपन झाले हा गुन्हा, पण इतर ठिकाणी काय गुन्हे केले किंवा त्यातून सुद्धा काय थोडं आता आपण याच्यात पुढचा तपास करू की हे आरोपी कुठं कुठं फिरलेले आहेत आणि त्यानुसार कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठले गुन्हे दाखल आहेत हे तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल. म्हणजे सराईतच आरोपी होते, सराईत आरोपी आहेत. 2-3 ठिकाणी लागोपाठ गुन्हे केले आणि या ठिकाणी वास्तविक इतर ठिकाणी पोलिसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करून त्याचा आढावा घेतला. तर म्हणजे आता त्यांना आता पीसी किंवा काय पुढे तो तपासाचा भाग आहे. आपण त्या गोष्टी तपासाचा पुढे होईल. बाकी इतर गुन्ह्यामध्ये देखील त्यांची कस्टडी घेतली जाईल आणि तपास पूर्ण केला जाईल. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.